कफ सिरपच्या सेवनामुळे लहान बालकांचा जो मृत्यू होतो त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक खळबळ उडालेली आहे आणि याचा शोध कशा प्रकारे लागला, नागपूर महानगरपालिकेच्या पथकाने कशावर यावर काम केलं हे आपण जाणून घेऊया। या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर सर आहे। सर, या संदर्भातल्या नोंदी तुमच्याकडे कधी सुरुवातीला आल्या आणि त्या काय नोंदी होत्या आणि कशा प्रकारे मग याचा शोध घेतला गेला? 15 सप्टेंबर 2025ला आम्हाला एका प्रायव्हेट हॉस्पिटलतर्फे अलर्ट आला की त्यांच्याकडे 3 केसेस ज्या आहेत ज्या AESच्या आहेत त्या अनयुज्युअल प्रेझेंटेशन्सची आहे। सायमल्टेनियसली GMC नागपूर इथून पण आम्हाला अलर्ट आला की त्यांच्याकडे पण 7 ते 8 केसेस ॲडमिटेड आहेत आणि त्यांचं पण अनयुज्युअल प्रेझेंटेशन्स आहे। मग डिटेल आम्ही बाकी हॉस्पिटलला पण पत्र दिलं ज्याच्यामध्ये आम्हाला पण ॲडिशनल केसेस ॲडमिट आहे असं कळलं। त्या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन्स किंवा डाटा कलेक्ट केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की याच्यामध्ये 2 ग्रुप आढळलेले आहेत। एक ग्रुप असा आहे जो ॲक्यूट एन्सेफॅलायटिक सिंड्रोम म्हणजे आपलं फीवर आहे, कन्व्हल्शन्स आहे, अल्टर सेन्सोरियम आहे आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये पहिलं प्रेझेंटेशन हे ॲन्युरिया विथ कंप्लीट रिनल शटडाऊन आणि त्यानंतर मग एन्सेफॅलोपॅथी अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन्स आहे। त्याच्यामध्ये अजून आम्ही डिटेल केल्यानंतर जे ॲन्युरिया विथ कंप्लीट रिनल शटडाऊन आहे त्या केसेस टिपिकल एक MP आपल्यामधल्या छिंदवाडा डिस्ट्रिक्टच्या आहेत असं आम्हाला आढळून आलं। मग त्यानुसार आम्ही डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन छिंदवाडा यांना पण कळवलं की त्यांच्याकडे किती केसेस आमच्याकडे जी लाईन लिस्ट आहे त्यानुसार त्यांना आम्ही कळवलं, सोबतच NCDC दिल्लीला पण कळवलं आणि रोजच्या VCsमध्ये मग हळूहळू त्यांचे जसे जसे NCDC दिल्लीकडून आम्हाला इन्स्ट्रक्शन्स येत गेले त्यानुसार आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स आणि कोऑर्डिनेशन करणं आमचं नागपूर महानगरपालिकेच्या MSC टीमतर्फे सुरुवात करण्यात आली। त्याच्यामध्ये काही पेशंट्समध्ये आम्ही सगळ्या पेशंट्स आम्ही इन द सेन्स हॉस्पिटल्सने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेले होते। काही सॅम्पल्स NIVला गेलेले होते, त्या NIVचे सॅम्पल्स निगेटिव्ह आलेले, काही सॅम्पल्स GMCमध्ये पण त्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं होतं ते पण असंच कोणतेही सगळे सॅम्पल्स जे आपले वेस्ट नाईल फीवर आहे, चांडीपुरा आहे, JEसाठी आहे हे सगळे निगेटिव्ह आलेले होते। मग काही पेशंट्सला रिनल बायोप्सी करण्यात आली। रिनल बायोप्सीमध्ये 3 पेशंटच्या रिनल बायोप्सीमध्ये त्यांना ॲक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस आढळलं जे की कोणत्याही व्हायरल इटिओलॉजीमध्ये होत नाही, तर एखादं टॉक्सिन असावं असं पहिली थेअरी समोर आली। त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टर्सांनी त्यांच्या पेशंटशी किंवा पेशंटच्या रिलेटिव्हशी सगळं डिटेल घेतल्यानंतर एक कफ सिरप आहे जे सगळ्या ठिकाणी कॉमन आढळत आहे असं ते थेअरी समोर आले। मग त्या अनुषंगाने जे कफ सिरप आहे त्याचं बॅच कोणतं आहे आणि ट्रेड नेम काय आहे त्यानुसार डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन छिंदवाडाला तिथले सॅम्पल्स कलेक्ट करण्याला NCDC दिल्लीने सूचित केलं आणि त्यानुसार पूर्ण इन्व्हेस्टिगेट झाल्यानंतर ही थेअरी समोर आलेली आहे। त्या कफ सिरपमध्ये असे कोणते कंटेंट होते की जे या सगळ्या मृत्यूला कारणीभूत ठरले? त्या कप सिरपमध्ये DEG डायइथिल ग्लायकॉल जी आहे ते जास्त प्रमाणात आढळल्यामुळे ते टॉक्सिनसारखं ॲक्ट होत आहे आणि त्याच्यामुळेच ॲक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस होत आहे आणि रिनल शटडाऊन होत आहे असं सर्वप्रथम आम्हाला वाटतं। आता या केसेसमध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन्स दिल्लीच्या वेगवेगळ्या टीम्स येतील आणि त्याच्यानुसारच त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक राहील। जे सगळ्या रुग्णांची नोंद झाली ते कोणत्या म्हणजे रुग्णा हे रोगा म्हणून पुढे आले होते, कोणत्या तपासासाठी पुढे आले होते ना त्याचा उपचार घेत होते? सगळ्यात पहिले जेवढे रुग्ण आलेले ते ॲक्यूट एन्सेफॅलायटिक सिंड्रोम म्हणूनच आलेले आहेत, त्यानुसारच त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट झालेली होती। पण कंप्लीट ॲन्युरियाचे असणारे जे रुग्ण आहेत त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट आता GMC नागपूरतर्फे एकदम ॲक्युरेट करण्यात येत आहे। वेगवेगळे अँटीडोट पण ते वापरून झालेले आहे आणि त्याला रिस्पॉन्स पण चांगल्या पद्धतीने येत आहे। सध्या काय स्टेटस आहे, एकूण किती बालकांचा मृत्यू झाला आणि कितीवर उपचार सुरू आहे आणि कुठे सुरू आहे? लाईन लिस्ट 36ची आहे, त्याच्यानुसार आतापर्यंत आमच्याकडे अजून 12 केसेस ॲडमिट आहेत। त्यापैकी 5 केसेस आहे GMCला आहेत, 2 केसेस एम्सला आहेत, न्यू हेल्थ सिटी, कलर्स हॉस्पिटल, LMH आणि गेटवेल इथे प्रत्येकी 1 केस ॲडमिट आहे। सर धन्यवाद। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।